नमस्कार, मी दीक्षा चंदन शिवे, सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. हल्ला झालेला आहे. काल जो हल्ला झालेला आहे गणपतराव देशमुखांच्या घरावर बाटली टाकण्यात आली होती. आपण इतकी वर्ष त्यांचे संघर्ष त्यांच्याशी केला आहे. असा प्रकार सांगोल्यात कधी घडला होता का? आज निषेध मोर्चा आहे, कडकडीत बंदही पाळण्यात आलाय. सांगोला तालुक्याच्या सक्रिय राजकारणात गेली 42 वर्ष मी राजकारण करतोय. परंतु या तालुक्यात काल जो प्रकार घडला, काही प्रमुख कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते आणि त्या संदर्भानं जी काही थोडीफार छोटी मिरवणूक होती, त्यात भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर दगड आणि बाटल्या फेकण्यात आल्या. हा प्रकार या तालुक्यात पहिल्यांदाच असा घडलेला आहे. हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. या तालुक्यानं एक राजकारणाची वेगळी परंपरा जोपासलेली आहे. निवडणूक संपल्यानंतर या तालुक्यात सर्व पक्षाचे नेते हे एका व्यासपीठावर सदैव एकत्र आलेले आहेत. सोडाचं राजकारण कधी झालं नाही. परंतु कालचा प्रकार हा चुकीचा आहे, त्याचा मी शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो. किती वर्ष आपण त्यांच्या विरोधात होता आणि तुम्ही मोर्चे काढले, कधी त्यांचे मोर्चे होते, एकमेकांवर असे प्रकार कधी घडलेले आठवतात का? स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विरोधात मी 8 निवडणुका केल्या. त्यांचा 95 साली स्वतःचा मी पराभव केला. 19 साली त्यांच्या नातवाचा पराभव केला. परंतु 50-50, 60-60 हजार लोकांचे माझे मोर्चे त्यांच्या घरावरूनच कायम गेलेले आहेत. स्वतः आबासाहेब हे मोर्चे आणि गर्दी पाहण्यासाठी बंगल्याच्या पायरीवर येऊन उभा राहत होते. परंतु त्यांच्या बंगल्यापासून पुढं जाईपर्यंत मोर्चा हा शांततेत असायचा आणि बंगला ओलांडून पुढे गेल्यानंतर कार्यकर्ते आणि जनता घोषणा देत होती. हा प्रकार आज काल घडलेला हा पहिलाच आहे. यापुढं हा घडणार नाही अशी मी सांगोला तालुक्यात तमाम जनतेकडून अपेक्षा करतो. गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांकडनं असा आरोप करण्यात आला आहे की कालचा जो सभा होती त्याला पैसे देऊन माणसं आणली आणि त्यातनंच हे घडलेलं आहे. दारू पिऊन आले होते लोक बरेचसे त्या. तर काल मी सांगोल्यात नव्हतो, त्यामुळं इथं वस्तुस्थिती नेमकी काय घडली मला पूर्णपणे सांगता येणार. काल जयकुमार गोरे भाषणात असे म्हणाले